जगामध्ये मारवाडी कम्युनिटी व्यवसायामध्ये सक्सेसफुल का असतात त्याचं माझं ॲनालिसिस आहे। त्याच्यात पहिलंच म्हणजे की ते लहानपणापासून त्यांच्या घरामध्ये आई वडील सगळ्यांनाच काका भाऊ सगळ्यांनाच बिझनेस करताना बघतात। म्हणजे लहानाचं मोठं होतानाच ते सगळं बिझनेस करताना बघतात। भले ते दुकान असो, कन्स्ट्रक्शन शॉप असो, कुठलंही ट्रेडिंग असो, काय असो, ते लहानपासून बघतात आणि ॲक्च्युअली इट मॅटर्स, त्यांनी इम्पॅक्ट होतो, राईट। तर ते एक महत्त्वाची गोष्ट। नंतर मी जसं आधी बोललो होतो, ते कुठलाही बिझनेस चालू करायच्या आधी त्या बिझनेसचा डिटेल्ड अभ्यास करतात आणि अभ्यास हा फायनान्स अँगलनी करतात आणि स्वतः तिथे जाऊन शिकतात। म्हणजे जर एखाद्याला शेअर मार्केटचं ट्रेडिंग कंपनी काढायची आहे तर तो बघतो की माझ्या रिलेटिव्ह मध्ये, माझ्या ओळखीमध्ये कोण आहे का, तिथे जाऊन 6 महिने 1 वर्ष फ्री मध्ये काम करतो, समजून घेतो की ट्रेडिंगचा बिझनेस कसा असतो, सेल्स कसा होतो, काय होतं, प्रॉफिट आहे का नाही, हे सगळं समजून घेतो आणि मगच तो बिझनेस मध्ये उतरतो। तर ते 6-6, 9-9, 1-1 वर्ष लावतात बिझनेस कुठला चालू करायचा याचा अभ्यास करण्यासाठी। तिसरी गोष्ट, एकदा त्यांनी ठरवलं की बाबा आपल्याला बिझनेस करायचा, तर पहिलं लक्ष त्यांचं असतं खर्च किती होतो। म्हणजे हा बिझनेस चालू केल्यावर मला महिन्याला, वर्षाला, दिवसाला किती खर्च होणार आहे आणि त्याचं भांडवल माझ्याकडे आहे का, आणि जर भांडवल कमी असेल तर मला खर्च कमी करता येईल का, ह्याच्यावर खूप लक्ष असतं त्यांचं। खूप म्हणजे खूप लक्ष असतं, खर्चाकडे खूप जास्त लक्ष असतं की खर्च कमीत कमी आणि मार्जिन जास्त जास्त वाढवता येईल। चौथी गोष्ट, मी जेव्हा म्हटलं ना भांडवल, बिकॉज ते एकमेकांना एवढे ट्रस्ट करतात आणि त्यांनी हे बनवलेलं आहे बरं का, म्हणजे आपण त्यांना नावं नाही ठेवू शकत, त्यांनी बनवलेलं आहे की त्यांची कम्युनिटी इतकी स्ट्रॉंग आहे पैशाबाबत। एखादा मारवाडी माणूस असेल ना, त्याला बिझनेस चालू करायचा तर भांडवल लगेच मिळतं, कमी व्याजात मिळतं, पैसे मिळतात का, कारण ते परत फेड पण करतात। त्यांना ही जाण आहे की आपण पैसे घेतलेत हे परत फेड करायला पाहिजे, त्यामुळे त्यांची कम्युनिटी तशी स्ट्रॉंग होत गेली। तर आपल्याला सगळ्यांना पण हे शिकलं पाहिजे। आणि पाचवं जे तुम्ही कधीच इग्नोर करू शकत नाही आणि खूप महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासारखे हार्ड वर्किंग कोणी नसतं। म्हणजे ते सकाळी 9ला जरी दुकानात गेले ना, तर रात्री 9-10 पर्यंत दुकानात बसायची ताकद असते त्यांची, नाही त्यांच्या फॅमिलीची पण असते। म्हणजे गरज पडली तर फॅमिली पण दुकानामध्ये येते, सीझन असेल तर फॅमिली पण येते बिझनेसमध्ये, राईट। एवढी हार्ड वर्किंगची पण ताकद असते। हे सगळं कॉम्बिनेशन झाल्यावरच ते सक्सेसफुल बनतात। आपल्या सगळ्यांना हे कॉम्बिनेशन कसं बनवता येईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे।